राज्यातील 9 जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मात्र मुंबईमध्ये आता आज पावसाचा जोर हा ओसरलेला आहे। पावसाची रिपरिप आता मुंबईमध्ये पाहायला मिळते। तर आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून सचिन बडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। सचिन, छत्रपती संभाजीनगरमधील काय परिस्थिती आहे पावसाची? छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल, या ठिकाणी जोरदार पावसामुळे लाखो शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। आतापर्यंत जर पाहिलं तर ज्या दिवसापासून 3 ते 4 दिवस झालेले आहेत, त्या 4 दिवसामध्ये तब्बल 11 जणांचा बळी गेलेला आहे आणि 550 पेक्षाही जास्त जनावरं दगावलेली आहेत। म्हणजे एवढं भीषण प्रमाण जे आहे ते मराठवाड्यामध्ये पावसाचं पाहायला मिळतंय आणि या पावसामुळे फायदा कमी मात्र नुकसान जास्त झालेलं आहे। लाखो हेक्टर जे आहे ते शेतकऱ्यांचं पाण्याखाली गेलेलं आहे, बाधित झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडून जी मागणी आहे ती आता नुकसान भरपाईची करण्यात येते। मात्र अद्यापही काही भागामध्ये जी काही पूर परिस्थिती आहे ती मावळलेली नाहीये, ती जशीची तशी कायम असल्याचं पाहायला मिळतंय आणि या पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटलेला आहे। काही गावांची दळणवळण व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे खंडित झालेली आहे। कारण ज्या रस्त्यांवरून नागरिकांना प्रवास करावा लागतो तर ते रस्ते काही ठिकाणी तुटल्याचं पाहायला मिळतंय, पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत आणि जे पूल जोडले जातात ते पूलही या ठिकाणी तुटलेले आहेत। अशी गंभीर परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यातील काही गावांमध्ये पाहायला मिळते आणि मराठवाड्यामध्ये जो काही जोरदार पाऊस पडतोय, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आता वादळी वारं सुटलेलं आहे। सकाळपासूनच या ठिकाणी तुफान वारं पाहायला मिळतंय आणि यामुळे काही पिकं जी आहेत, काही झाडं जी आहेत ती उन्मळून पडण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यासोबतच काही ठिकाणी वीज प्रवाह सुद्धा खंडित होतो। अशी गंभीर परिस्थिती जी आहे ती छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल या ठिकाणी पाहायला मिळते। जी पिकं आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत, त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। त्यामुळे लाखो हेक्टर क्षेत्र जे आहे ते या ठिकाणी बाधित झालेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर हजारो शेतकरी जे आहेत ते आता कुठेतरी चिंतेत आहेत, कारण त्यांना शेतापर्यंत जायला रस्ताच नाही, तर काही नागरिकांना बाहेर पडण्यासाठी वाटच नाहीये। त्यामुळे मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते अति आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो सुद्धा पाहायला मिळतोय। जी, धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।